नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोधकथा. बोधकथेचं नाव आहे सत्कार्याचे फळ. एका जंगलात एक साधू राहत होता. तो नेहमी ध्यानधारणेच्या मार्गावर चालत असे. त्याचे जीवन अत्यंत साधे होते. साधू नेहमी जंगलातील प्राण्यांना मदत करत असे. कधी कुणा पक्षाला दुखापत झाली तर तो त्याला औषध देत असे. कधी एखादा प्राणी जखमी झाला तर त्याचे जखमेवर मलमपट्टी करत असे. साधू नेहमी जंगलातील प्राण्यांना मदत करत असे. कधी कुणा पक्षाला दुखापत झाली तर तो त्याला औषध देत असे. कधी एखादा प्राणी जखमी झाला तर त्याचे जखमेवर मलमपट्टी करत असे. एक दिवस साधू एका नदीकाठी बसला होता. त्याला नदीच्या पाण्यावर एक मुंगी वाहून जाताना दिसली. साधूने ताबडतोब मुंगीला वाचवले. आणि तिला जमिनीवर ठेवले. काही वेळाने तीच मुंगी परत साधूच्या जवळ आली आणि त्याच्या पायावर चढली. साधूने तिला पुन्हा बाजूला सोडले, पण मुंगी वारंवार येत होती. त्यानंतर काही दिवसांनी साधू एका घनदाट जंगलातून जात असताना अचानक एक सिंह त्यांच्यावर हल्ला करायला निघाला. साधू घाबरला, पण तेवढ्यात त्या सिंहाच्या पायावर काहीतरी दुखावलेले होते. साधूने ते पाहिले आणि त्याचे दुखणे बरे केले. त्या दिवशी सिंहाने साधूला हानी न पोचवता जंगलातून शांतपणे निघून गेला. त्या साधूने शिकले की निस्वार्थपणे केलेल्या सत्कार्याचे फळ नेहमी चांगलेच असते. तुम्ही कुणालाही मदत करा, त्याची परतफेड कधीतरी नक्की मिळते. तात्पर्य: निस्वार्थपणे केलेले सत्कर्म कधीही वाया जात नाही. धन्यवाद. कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.